नमस्कार मित्रांनो, चला तर आपण जाऊया गिरगावला शोभायात्रेला. तर आपण आता आलोय गिरगावला. बघा आपली स्पोर्ट बाईक सगळ्यात भारी निंजा H2. हे बघा इकडे इकडे एक आहे आणि पुढे पण एक दोन आहेत H2. असं सुपर बाईक येतात, रॅली असते गिरगावला सुपर बाईक. परत भरपूर असं रॅली असतात. हे बघा ही दुसरी H2. अशा सुपर बाईक खूप येतात. तर असं बघायला गेलं तर असा भारी भारी बघा इथे पण आहे ZX10R. परत तिकडे निंजा 900 आहे, किती भारी आहे. चला तर प्रथम आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि शोभायात्रेची तयारी चालू आहे इकडे. आणि इकडे आपले पोलीस बांधव आहेत, जनतेची सेवा करायला तत्पर. आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन झालं. आता बघूया पुढे. आणि बघा ही नक्षी बघा, एकदम जबरदस्त एकदम रांगोळी काढले म्हणजे ही रात्री 12 वाजता चालू केले आणि सकाळी संपली ही रांगोळी काढायला. खूप वेळ गेला हे दादा सांगतायत. आता बघूया आपण रांगोळी केवढी आहे. बघा कसली भारी वाटते एकदम रांगोळी. आणि दरवर्षी इथे रांगोळी काढली जाते आणि मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आणि आत्ता सकाळी 7:30 वाजलेत, अजून गर्दी झाली नाही, तरी पण जेमतेम आता गर्दी होत चालली आहे. आणि आपला हा शोभायात्रेचा वर्ष म्हणजे 24वा वर्ष आहे. 24वा वर्ष चालू आहे. आणि आपली मराठी संस्कृतीप्रमाणे सगळ्यांनी पोशाख घातला आहे, बघू शकता तुम्ही, मस्त असा. इकडे अशी बाईक रॅली आहे. तर इकडे गाड्या आहेत ज्या लाईनमध्ये, ट्रक दिसत आहेत. त्या ट्रक नंतरला मग लाईनमध्ये निघणार आहेत रॅली. बघूया तर छत्रपती शिवाजी महाराज. आणि इकडे बघा हुबेहूब लोकनेते लोकमान्य टिळक. आता तर पूर्ण गर्दी वाढत चालली, कारण सगळेजण येतात. सगळे यूट्यूबर असतील, सगळे काय जे काय असतील ते ॲक्टर्स वगैरे सगळे येतात. तर बघूया कोण ॲक्टर येते, आपण बघूया कोण आहे ते. आणि इकडे आले आपले मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. इकडे त्यांची मुलाखत चालू आहे. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि ढोल वाद्य पथक आलेलं आहे. तर बघूया कसं वाजतंय ढोल वाद्य. अफाट गर्दी वाढायला चालले. मस्त आता तयारीत सगळे आहेत आणि न्यूजवाले पण आहेत, रिपोर्टर पण आहेत, खूप आहेत. मस्त वाटते बघायला. आता बघूया कसे वाद्य वाजतायत आणि आपण ऐकणार आहोत. आणि
आता ही शोभायात्रा पुढे पुढे जात जाईल आणि गर्दी पण वाढत चालली. अजून गर्दी वाढेल कारण आत्ताचे वाजलेत 9 वाजलेत, 9 पण नाही वाजलेत, 8:30 वाजलेत. गर्दी वाढत जा. चला आता मी पण निघतोय आणि आता पाय ठेवायला पण जागा नाही भेटणार कारण गेल्या वर्षी आलेलो तेव्हा पण पूर्ण लोक चिपकून जात होते, जागाच नव्हती, पाय ठेवायला पण जागा नव्हते. तरी पण आता गर्दी वाढत जाईल, तोपर्यंत मी जाणार आहे घरी. अजून पब्लिक येते बघा चर्नील स्टेशनच्या बाहेर आणि आता अजून गर्दी होणार आहे. तर आता मी निघतोय. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असं सहकार्य करत राहा, व्हिडिओला लाईक करा, आवडले असेल तर सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.